नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 39 अंश सेल्सिअसवर पोहोचला आणि त्यामध्ये पवित्र रमजान महिना सुरू असल्यामुळे टरबूजच्या मागणीमध्ये सुद्धा मोठी वाढ झालेली आहे। किरकोळ बाजारामध्ये 20 रुपये पासून 100 रुपये नग प्रमाणे टरबूजाची विक्री होते आणि मागणी वाढलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। कापसाच्या सीसीआय खरेदीला 15 मार्च डेडलाईन देण्यात आलेली आहे। 14 आणि 15 तारखेला सार्वजनिक सुट्टी आहे, त्यामुळे 13 मार्च पर्यंत सीसीआय खरेदी सुरू राहणार असून यामुळे कापूस घरामध्येच पडून राहण्याची भीती शेतकरी व्यक्त करतात। तर कापसाला हमी भावा इतका दर सुद्धा मिळत नाहीये, शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट आहे। सोयाबीनची मागणी घटली आणि त्यामुळे देशभरात सोयाबीनचे दर घसरलेले आहेत। सोयाबीनला 4892 रुपयांचा हमी भाव असताना बाजारामध्ये 3800 रुपये क्विंटल भाव मिळतोय। शासनाने सोयाबीन प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची मागणी शेतकरी करतायत। नांदेडच्या बाजारपेठेमध्ये शेजारच्या तेलंगणा राज्यामधील हळदीची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झालेली आहे, त्यामुळे हळदीचा भाव आता 14,000हून 11,000 रुपये क्विंटल इतका घसरलाय। हळदीचे भाव आणखीन घसरून नुकसान होऊ नये यासाठी नांदेडमध्ये शेतकऱ्यांची लगबग सुरू असून तळपत्या उन्हामध्ये हळद काढण्याची कामं केली जात आहेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या हळद काढणीला चांगलाच वेग आलाय। एकीकडे हळद काढणी सुरू आहे तर दुसरीकडे हळदीच्या मार्केटमध्ये नव्या आणि जुन्या हळदीची आवक वाढलेली आहे। हळदीला 10 ते 12 हजारांपर्यंत प्रति क्विंटल भाव मिळतोय। अजून भाव मिळवून द्यावा किंवा वाढवून मिळावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये। नंदुरबार जिल्ह्यामध्ये गहू काढणीला वेग वाढलेला असून आवक सुद्धा वाढलेली आहे आणि त्यामुळे दर घसरण्याची भीती शेतकऱ्यांना सतावतीये। त्या भीतीपोटी शेतकरी गव्हाची विक्री करण्याची घाई करत असल्याचं दिसतंय। हमी भावापेक्षा जास्त दराने खुल्या बाजारामध्ये गहू खरेदी सुरू आहे। दौंड तालुक्यामध्ये साखर कारखाने बंद झाले आहेत आणि त्यामुळे ऊसाच्या वाड्यांची विक्री बंद झाली आहे। त्यामुळे जनावरांना चाऱ्यासाठी लागणाऱ्या मका, ऊसाचे वाडे या चाऱ्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे। दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत। जगामधील दुसऱ्या क्रमांकाचा हापूस उत्पादक असलेल्या भारतामध्ये यंदा कापसाची आयात मागील वर्षापेक्षा दुप्पट होणार आहे। कापसाच्या क्षेत्रात झालेली घट आणि खराब हवामानामुळे यंदा कापसाचं उत्पादन घटलंय। कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं ही माहिती दिली आहे। केंद्र सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी तयार आहे। तसंच या योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना मागील हप्ता जमा करण्यात येणार असल्याची ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संसदेत दिली आहे। मसाल्यांच्या खरेदीला वेग आलेला असून तिखट बनवण्यासाठी लागणाऱ्या मसाल्यांची आवक बाजारपेठेमध्ये झाली आहे। साधारणपणे मार्चमध्ये घराघरात तिखट बनवण्याची घाई सुरू होते। मसाल्यासाठी कर्नाटकवरून येणारी बेडगी, काश्मीरी, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशमधून येणारी गंटूर आणि महाराष्ट्रातील तेजा मिरचीला मोठी मागणी आहे। नंदुरबार बाजार समितीमध्ये 2 लाख क्विंटल मिरचीची आवक झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा आवक 30% घटली आहे। गेल्या वर्षीच्या मिरची व्यापाऱ्यांनी साठवलेली आणि त्यामुळे आवक कमी असून सुद्धा योग्य दर मिळत नाहीये। पिवळ्या वाटाण्याच्या मुक्त आयातीला केंद्र सरकारने 3 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे आणि त्यामुळे 4 ते 5 लाख टन पिवळा वाटाणा आयात होण्याची शक्यता आहे। बाजारामध्ये शेतकऱ्यांकडून हरभऱ्याची आवक तर दुसरीकडे पिवळ्या वाटाण्याची आयात, त्यामुळे हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी यंदा कांदा लागवडीला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जिल्ह्यामध्ये यंदा 55,000 हेक्टर क्षेत्रांना वाढ झाली आहे। यंदा खरीप, लेट खरीप, रब्बी मिळून एकूण 2,56,185 हेक्टरवर ही लागवड करण्यात आली आहे। बुलढाण्यामध्ये यंदा गावरान आंब्याला चांगला बहर आलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची आशा आहे। या काळामध्ये पाऊस आल्यास किंवा ढगाळ वातावरण झाल्यास फळं गळून पडतील आणि यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या वातावरणाची आशा आहे।